उत्सवाचा अंत करण्या पर्व आले प्रकाशाचे. उत्सव आनंदाचा, हा उत्सव ज्ञानी यांचा, हा उत्सव बंधुत्वाचा, हा उत्सव मित्रत्वाचा. सप्तसुरांची साथ घेऊन साहित्याचा करू उत्सव. दीप उत्सव, दीप उत्सव, दीप उत्सव, दीप उत्सव. नमस्कार रसिक श्रोते हो. दीपावलीच्या सर्व श्रोत्यांना मनापासून शुभेच्छा. मी कस्तुरी भोसले. ध्वनिमुद्रित स्वरूपातील दीपोत्सव दिवाळी अंकात आज आपण अनुभव घेणार आहोत साहित्य कलाकृतीचा, अर्थात तजेलदार आणि प्रकाशमय अशा टवटवीत कवितांचा. प्रस्तुत करीत आहोत ध्वनिमुद्रित स्वरूपातील कविता संग्रह पणती. दिग्दर्शन आणि निवेदन रेश्मा मोरे. सहभाग साहित्य उत्सव परिवारातील कवी आणि कवयित्री. तांत्रिक सहाय्य कस्तुरी भोसले आणि विशाल गांगर्डे. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. कविता संग्रह पणती. नमस्कार रसिक श्रोते हो. मी रेश्मा मोरे. सर्वप्रथम साहित्य उत्सव परिवाराकडून आपणा सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. साहित्य आणि सण उत्सव यांची खऱ्या अर्थाने सांगड घालतो तो मराठी माणूस. म्हणूनच महाराष्ट्रातल्या साहित्य क्षेत्रात दिवाळीशी नातं जुळवत दिवाळी अंकांचा जन्म झाला. गेली अनेक दशकांपासून शेकडो दिवाळी अंक प्रचंड लोकप्रिय झाले, घराघरात पोहोचले. परंतु लिखित स्वरूपातले हे दिवाळी अंक सगळ्यांनाच वाचता येतील असं नाही. आमच्या दृष्टीहीन बांधवांना, ज्यांना श्रवणाची गरज आणि आवड आहे, खास अशांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत ध्वनिमुद्रित दिवाळी अंक दीप उत्सव. साहित्य म्हटलं की हमखास आठवण होते ती कवितांची. काव्याशिवाय साहित्य तसं अपूर्णच. म्हणूनच दिवाळी अंकाच्या या संपूर्ण प्रपंचात एक तरी कविता संग्रह असावा हे तर ठरलेलंच. या दृष्टीनेच अत्यंत श्रवणीय आणि दर्जेदार कवितांनी सजलेला, कसदार अभिवाचनानं परिपूर्ण असलेला ध्वनिमुद्रित दीपोत्सव दिवाळी अंकातील हा कविता संग्रह पणती आपल्या दिवाळीचा आनंद द्विगुणित आणि प्रकाशमय करेल. दीपावली म्हणजे शेकडो, हजारो, लक्षावधी पणत्यांची आरास. पण या पणत्या केवळ बाह्य किंवा भौतिक जगात प्रकाशमान होतात. आवश्यकता आहे ती अंतर्मनाला उजळवून टाकणाऱ्या पणतीची. कारण त्यातल्याच प्रकाशाने आपल्याला ऊर्जा, जगण्याची उमेद, एक नवीन दृष्टिकोन आणि ध्येयाकडे झेपावण्यासाठी पंखांमध्ये बळ मिळणार आहे. कविवर्य मनोज आहेर यांनी आपल्या या कवितेतून अशाच एका पणतीचं रहस्य अधोरेखित केलंय. कवितेचं शीर्षक पणती. जेव्हा नक्षत्रांना जेरबंद करून हताश काळोखी रात्र दाटत राहते, जेव्हा नक्षत्रांना जेरबंद करून हताश काळोखी रात्र दाटत राहते, तेव्हा तळहातावर प्रकाश शलाका घेऊन एक पणती मनात पेटत राहते, एक पणती मनात पेटत राहते. नाकारले जाते माझे अस्तित्व मीच निर्माण केलेले, नाकारले जाते माझे अस्तित्व मीच निर्माण केलेले, आणि निर्माण केले जातात प्रश्नचिन्ह माझ्या कर्तृत्वावर. माझे गुण फिके ठरवले जातात माझ्या आंधळेपणापुढं, माझे गुण फिके ठरवले जातात माझ्या आंधळेपणापुढं, आणि शंका घेतली जाते सतत माझ्या नेतृत्वावर. अशा वेळी नियतीशी मोडलेला करार पुन्हा पुन्हा जुळवून
शर्थीनं लढणारी हेलन केलर मला भेटत राहते. तळहातावर प्रकाश शलाका घेऊन एक पणती मनात पेटत राहते. मला दिसत नाही त्यांचा खोटा फसवा मुखवटा. मला दिसत नाही त्यांचा खोटा फसवा मुखवटा, पण मी पाहू शकतो त्या दडलेला त्यांचा दांभिक भेसूर चेहरा. मला व्हायचं असतं खरं तर निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्ता. मला व्हायचं असतं खरं तर निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्ता, पण अखेरीस ठरतो मी सुद्धा सत्तेच्या बाजारातला यत्किंचित मोहरा. अशा वेळी शस्त्रशास्त्रांच्या पलीकडे निष्ठेवर स्वराज्य उभारणाऱ्या छत्रपतींची समशेर मला आठवत राहते. तळहातावर प्रकाश शलाका घेऊन एक पणती मनात पेटत राहते. लढून जिंकायची होती मला प्रत्येक लढाई, म्हणून झुंजत राहिलो मी स्वतःच्या सामर्थ्याने. लढून जिंकायची होती मला प्रत्येक लढाई, म्हणून झुंजत राहिलो मी स्वतःच्या सामर्थ्याने. पण अखेरीस खांदे पाडून निघालो द्यूतात हारल्या युधिष्ठिरासारखा, कारण पराभव माझ्या पदरात टाकला गेला तोही अगदी कपटाने. अशा वेळी द्यूतातल्या सोंगट्या फेकून हाती गांडीव धनुष्य देणाऱ्या श्रीकृष्णाची गीता मला गाठत राहिली. तळहातावर प्रकाश शलाका घेऊन एक पणती मनात पेटत राहिली. तळहातावर प्रकाश शलाका घेऊन एक पणती मनात पेटत राहिली. श्रोते हो, प्रेमात पडणं तसा सहज अनुभव, पण प्रत्येक वेळी सगळं अलबेल असेल असं नाही. प्रत्येक वेळी पाहिलेलं स्वप्न साकार होईलच असंही नाही. कधी कधी स्वतःला प्रेमवीर म्हणवणारे धाडस करून अगदी छाती पुढं करून सरसावतात खरं, पण हाती जे येतं ते बघितल्यानंतर हसावं की रडावं असा प्रश्न आपल्यालाही पडतो. कवयित्री संगीता घुले यांच्या कवितेतला हा नायक बघा. प्रियसीचा नकार स्पष्टपणे येत असतानाही त्याचं धाडस थांबत नाही, आणि मग शेवटी जी फजिती होते त्यातून जी पुरेवाट लागते ती सावरता सावरता संपूर्ण आयुष्याची घडी विस्कटून जाईल इतकी शोकांतिका. ही कविता थट्टेनं पुढे जाते, पण वास्तवाची जाणीव करून देते. कवितेचे शीर्षक आहे आली या भोगाशी. आली या भोगाशी असावे सादर, दुःख भोगून विरली माझ्या मनाची चादर. आली या भोगाशी असावे सादर, दुःख भोगून विरली माझ्या मनाची चादर. माझ्या घरापाशी एक सुंदर मुलगी राहायची, मी शीळ घातली म्हणजे हळूच वळून पाहायची. माझ्या घरापाशी एक सुंदर मुलगी राहायची, मी शीळ घातली म्हणजे हळूच वळून पाहायची. तिच्या भूल थापांना मी पुरताच फसलो, ऑल क्लिअर सिग्नल आला समज करून बसलो. तिच्या भूल थापांना मी पुरताच फसलो, ऑल क्लिअर सिग्नल आला समज करून बसलो. तिला मुळी नव्हती माझ्या प्रेमाची कदर, तिला मुळी नव्हती माझ्या प्रेमाची कदर. आली या भोगाशी असावे सादर. एकदा जीव मुठीत धरून गुलाब दिले चोरून, म्हणे पाकळ्या तोडून त्याचा गुलकंद खाल्ला करून. एकदा जीव मुठीत धरून गुलाब दिले चोरून, म्हणे पाकळ्या तोडून त्याचा गुलकंद खाल्ला करून. शब्द तिचे ऐकून माझे डोळे भरून आले, ती हसत होती जणू काहीच नाही झाले. शब्द तिचे ऐकून माझे डोळे भरून आले, ती हसत होती जणू काहीच नाही झाले. चिंब माझा रुमाल तिचा कोरडा पदर, चिंब माझा रुमाल तिचा कोरडा पदर.
आली या भोगाशी असावे सादर. काल तिच्या मोबाईलवर मी सहज मिस कॉल दिला, बाप तिचा माझ्याकडे पोलीस घेऊन आला. काल तिच्या मोबाईलवर मी सहज मिस कॉल दिला, बाप तिचा माझ्याकडे पोलीस घेऊन आला. मी म्हटले चुकले माझे, होतोय पश्चाताप. मी म्हटले चुकले माझे, होतोय पश्चाताप. त्याने म्हटले फोडून काढा, जिरेल आपोआप. मी म्हटले चुकले माझे, होतोय पश्चाताप. त्याने म्हटले फोडून काढा, जिरेल आपोआप. आता माझ्या कर्माची शिक्षा भोगतो आहे, तिच्यासाठी तुरुंगात रात्र जागतो आहे. आता माझ्या कर्माची शिक्षा भोगतो आहे, तिच्यासाठी तुरुंगात रात्र जागतो आहे. मी आत ती बाहेर, मध्ये कडमडला फादर. मी आत ती बाहेर, मध्ये कडमडला फादर. आली या भोगाशी असावे सादर. आली या भोगाशी असावे सादर. दुःख भोगून विरली माझ्या मनाची चादर. दुःख भोगून विरली माझ्या मनाची चादर. आली या भोगाशी असावे सादर. भारतीय स्वातंत्र्य युद्धाचा इतिहास हा अत्यंत प्रेरणादायी. जेव्हा जेव्हा आपण तो ऐकतो, वाचतो, समजून घेतो, तेव्हा तेव्हा आपल्यामध्ये एक स्फुल्लिंग सहज जन्माला येतं. मग वाटून जातं आपणही या इतिहासाचा एक भाग असायला हवे होतो. ज्यांना ज्यांना हे योगदान देणं शक्य झालं ते किती गौरवशाली आणि आपल्यासाठी अविस्मरणीय. या युद्धात बलिदान देणारे असू देत, लढाईत सहभागी होणारे असू देत, त्यांना सहकार्य करणारे, इतकंच काय पण पुस्तकं, शस्त्र जी निर्जीव असली तरी सुद्धा या युद्धाचा भाग झालेली, या सगळ्यांबाबतीत आपण ऐकतो, बोलतो, पण कवीची कल्पना पोहोचते ती क्रांतिकारांना दिल्या जाणाऱ्या फाशीच्या तख्तापर्यंत. हा फाशीचा तख्त आपल्यासाठी दुष्ट, कारण त्यानं बळी घेतला आपल्या प्रिय क्रांतिकारकांचा. परंतु या फाशीच्या तख्ताला सुद्धा स्वातंत्र्य युद्धाबद्दल नेमकी भावना असू शकते, त्याचे सुद्धा काही विचार असू शकतात, ही जाणीव कवीला होते. आणि मग कवी देवेन सोनार यांच्या या कवितेतून फाशीच्या तख्ताचे हे विचार अत्यंत भारावलेपणाने उमटत जातात. कविता तुझ्या गळ्यातला फास. मी झालो असतो 1857च्या समराचा जयघोष. मी झालो असतो 1857च्या समराचा जयघोष, क्रुद्ध जनतेच्या मनातला पेटलेला असंतोष. किंवा झालो असतो झाशीच्या लक्ष्मीबाईचं शौर्यही, अवघ्या जगाला मंतरणारं गांधी बापूचं धैर्यही. पण क्रांतीच्या स्फुल्लिंगा सांग कसा विझवू तुला. तुझ्या गळ्यातला फास होणं जमणार नाही मला. मी झालो असतो फाळणी विरुद्ध जहाल बंगाली आग, चाफेकरांच्या भाळावरचा रँडच्या खुनाचा डाग. नाहीतर जालियनवाल्या बागेत मरणारा निरपराध कोणीतरी, किंवा चौरी चौरातील जमावातला संतप्त कुणीतरी. पेटेन हवं तर मनामनात होऊन क्रांतीची ज्वाळा, पण तुझ्या गळ्यातला फास होणं जमणार नाही मला. तुम्ही मात्र जगाल वर्षानुवर्षे स्वातंत्र्याची आस होऊन. तुम्ही मात्र जगाल वर्षानुवर्षे स्वातंत्र्याची आस होऊन. कधी चले जाओचा आवाज, कधी चलो दिल्ली ची हाक होऊन.
तुम्ही यापुढेही लढत राहाल इम्फाळ कोहिमाच्या युद्धातून आणि अन्यायाला भिडत राहाल न्यायाच्या शूर शिपायांतून. तुम्ही आठवत राहाल जेव्हा जेव्हा स्वातंत्र्याचा श्वास कोंडेल. तुम्ही दिसत राहाल जिथे जिथे गुलामीची लाट हिंडेल. पण त्यासाठी हे पाप डोक्यावर घ्यावंच लागेल मला. तुझ्या गळ्यातला फास होणं जमेल का रे मला? प्रेमात अकंठ बुडालेल्या प्रेमी युगुलांसाठी कुठलाही क्षण, प्रहर, स्थळ आणि काळ हा अगदी वेड लावणाराच असतो. त्यांना पडणारी स्वप्न, येणाऱ्या आठवणी, गुणगुणलं जाणारं गीत वा हळुवार उमटणारी कविता, सगळं प्रेममय झालेलं. पण तरी सुद्धा सूर्य अस्ताला जात असताना, दिवसभराचा हिशेब मांडताना, येणाऱ्या रात्रीबद्दलचं कुतूहल असताना हुरहुर लावणारी, हळुवार उतरणारी संध्याकाळ अधिक मोहक. कारण ही संध्याकाळ अर्थात कातर वेळ आपल्या जोडीदाराबरोबर मिलनाची उत्सुकता मनात निर्माण करते. भेटींचा दरवळ हळुवारपणे भोवताली दाटत राहतो आणि मग तना मनातून उठणारा हाच सुगंध प्रेमाच्या कितीतरी गप्पांना प्रेरित करतो. कवयित्री हर्षदा गायकवाड यांच्या कातर वेळ या कवितेचा गंध असाच अवीट आणि न संपणारा. कवितेचं शीर्षक कातर वेळ. आजही रोज कातर वेळी आठवते आपली पहिली भेट. आजही रोज कातर वेळी आठवते आपली पहिली भेट. आठवतो पहिला संवाद आणि आठवत राहते रोज कातर वेळी कृष्णासाठी वेडी होणारी, अख्ख्या मधुबनात त्याला शोधत फिरणारी राधा. निसर्गही मग बेईमान होतो. थंड हवेची झुळूक जणू मोरपीस फिरवते अंगावरून. मन अनुभवत राहतं पुन्हा पुन्हा तुझा स्पर्श, तुझा गंध, तू आवेगाने मारलेली मिठी. मी शहारते, मोहरते, मन हरवून जातं तुझ्या आठवणी. पण आत खोलवर कुठेतरी जाणवत राहते एक विषण्ण करणारी दूरता. आणि मग गोड आठवणीत रमलेलं मन झुकू लागतं अस्वस्थतेकडे. अनुभवत राहतं पुन्हा पुन्हा राधेला सोडून जाणाऱ्या कृष्णाची कर्तव्य कठोरता आणि दूर जाणाऱ्या कृष्णाला शांतपणे फक्त पाहत राहणाऱ्या राधेच्या नजरेतली वेदना. उमटत राहतो प्रश्न मनातल्या कृष्ण सखीच्या अस्तित्वाविषयी. उमटत राहतो प्रश्न मनातल्या कृष्ण सखीच्या अस्तित्वाविषयी, स्वतःच्याच योग्यतेविषयी. पण क्षणभरच, दुसऱ्याच क्षणी कृष्णरूपी तुझी मूर्ती साकारते माझ्या मनात आणि माझ्यातली कृष्ण सखी जन्मते पुन्हा नव्याने. बासरी आणि पैंजणांचा नाद एकमेकांमध्ये मिसळत जातो अन देतो ग्वाही आपल्यातल्या एकरूपतेची. मन प्रफुल्लित होतं त्या नादासोबत अन पुन्हा एकदा आस लागते तुझ्या दर्शनाची, मिलनाची. नानाविध उपक्रम करून दीपावलीचा हा उत्सव सबंध देशभरात साजरा केला जातो. परंतु
त्या व्यतिरिक्त सुद्धा उत्तरेला होलिका उत्सव, पूर्वेला दुर्गा उत्सव आणि तुमच्या आमच्या लाडक्या महाराष्ट्रात गणेशोत्सव. एक वेगळीच रंगत, एक वेगळी आठवण आम्हा सगळ्यांना देऊन जातो. महाराष्ट्रातला हा गणेशोत्सव म्हणजे जणू गणेश देवतेभोवती धरलेला फेर. प्रत्येक पूजेत हा गणेश आग्रस्थानी, त्याचा मान मोठा, आबालवृद्धांना आपलासा वाटणारा. मांगल्याचा, आनंदाचा, कौतुकाचा कुठलाही क्षण असला तरी गणेश पूजन महत्वाचं. मग दिव्यांची ही आरास मांडताना या गणपती बाप्पाला, त्याच्या गणेशोत्सवाला, त्यातल्या गमती जमतींना आणि धमाल आनंदाला तुम्ही आम्ही कसे विसरणार? कविवर्य प्रवीण मोरे यांच्या या कवितेतून तीच गणेशोत्सवाची भावना व्यक्त होते. कवितेचं नाव आहे गणरायाचे आगमन. चला चला तयारीला लागा, चला चला तयारीला लागा, गणपती बाप्पा येत आहेत. दुःख वेदना दूर सारुनी आशीर्वाद देत आहेत. लाडू मोदक नैवेद्याचे, लाडू मोदक नैवेद्याचे, ताट सजवणी आरतीचे, आपण सारे स्वागत करूया गणरायाच्या आगमनाचे. पाऊस सुद्धा हजर बाप्पा, पाऊस सुद्धा हजर बाप्पा, तुझ्या स्वागताला जणू नभही गरजे तुझ्यासाठी, मिरवणुकीचे ढोल जणू. आज या आनंद प्रसंगी हट्ट पुरवू आपल्या मनाचे, आपण सारे स्वागत करूया गणरायाच्या आगमनाचे. एकजुटीने आरती गाऊया, एकजुटीने आरती गाऊया, लाडू मोदक खूप खाऊया, गणरायाचे रूप तेजस्वी डोळे भरून खूप पाहूया. सुख करता दुःख हरता तुम्ही बाप्पा आम्हा साऱ्या जणांचे, आपण सारे स्वागत करूया गणरायाच्या आगमनाचे. सजली नटली धरती सारी, सजली नटली धरती सारी, बाप्पा तुझ्या येण्याने हिरमूस होई लहानग्यांचा, बाप्पा तुझ्या जाण्याने. जाऊ नये दूर तू असे, जाऊ नये दूर तू असे, म्हणणे त्या बालमनाचे, आपण सारे स्वागत करूया गणरायाच्या आगमनाचे. विसर्जनाला तुझ्या बाप्पा, विसर्जनाला तुझ्या बाप्पा, डोळे भरून येते आमचे, आशीर्वाद राहो तुझा हेच मागणे तुझ्याकडे आमचे. दरवर्षी उत्साह, दरवर्षी उत्साह अन महत्व बाप्पा तुझ्या सणाचे, आपण सारे स्वागत करूया गणरायाच्या आगमनाचे, आपण सारे स्वागत करूया गणरायाच्या आगमनाचे. श्रोते हो, अंगणातल्या रांगोळीची नक्षी पाहताना आयुष्याच्या नक्षीचं भान प्रत्येकाला येतं. माझ्याही आयुष्यात असे कलर्स असावेत असं वाटणंही अगदी साहजिकच. तारुण्याच्या उंबरठ्यावर रंगांची ही रेलचेल हळुवारपणे झेलताना मन बावरल्याशिवाय राहत नाही. बावरलेल्या या मनाला मग एक हळुवार स्वप्न पडतं. त्या स्वप्नात तरी तिच्या आयुष्यात त्याचं अस्तित्व भरून राहिलेलं असतं. संपूर्ण जगणं तर सुरू आहेच, पण या जगण्याला, या आयुष्याला त्याची सोबत मिळावी ही आस मनात निर्माण होते. आणि या सुंदरशा रांगोळी सोबतच जन्माला येते एक छानशी कविता. कवयित्री रेश्मा मोरे अर्थात मी स्वतःच आपल्याला ऐकवते माझ्या स्वप्नातलं गुपित उलगडणारी ही कविता. कवितेचं शीर्षक मला त्याच्या सवे जगायचंय. अजून आयुष्य बघायचंय, मला त्याच्या सवे जगायचंय. त्याच्या आठवणीची गोडी,
आणि नुसत्या बोलण्यातूनही त्याने हळूच काढलेली खोडी. त्याच्यासोबत मनमुराद हसायचंय, कधीतरी रुसायचंय, आणि मग त्याने काढलेली प्रेमळ समजूत, हे सारं काही मनात साठवून ठेवायचंय. अजून आयुष्य बघायचंय, मला त्याच्या सवय जगायचंय. एक सन्मार्ग त्याने मला दाखवलेला, एक सद्विचार त्याने माझ्या मनावर बिंबवलेला, एक ध्येय जे त्याच्याच सोबतीनं गाठायचंय, एक स्वप्न जे त्याने फक्त माझ्यासाठी पाहिलेलं. त्याच्या सवय मला ते पूर्ण करायचंय. अजून आयुष्य बघायचंय, मला त्याच्या सवय जगायचंय. सुगंधी मोगऱ्याचा गजरा माझ्या काळ्या भोर केसांत त्याच्या हातून माळायचाय. सुगंधी मोगऱ्याचा गजरा माझ्या काळ्या भोर केसांत त्याच्या हातून माळायचाय. मराठमोळा नऊवारी शालू त्याच्याच साठी नेसायचाय. हातात किणकिणणाऱ्या बांगड्या, पायात छमछमणारं पैंजण, नाकातली नथनी अन गळ्यातलं गंठण, हा सारा साजशृंगार करून मला सुंदर दिसायचंय. फक्त त्याच्यासाठी सजायचंय. अजून आयुष्य बघायचंय, मला त्याच्या सवय जगायचंय. पावसाच्या सरी बरसत असताना मला त्याचा हात हातात घेऊन फिरायचंय. पावसाच्या सरी बरसत असताना मला त्याचा हात हातात घेऊन फिरायचंय. अन गुलाबी थंडीची चाहूल लागताच अलगद त्याच्या कुशीत शिरायचंय. त्याच्यासोबत गात हसत बेधुंद होऊन जायचंय. त्याच्या ओठांच्या ओल्या स्पर्शात मला चिंब भिजायचंय. अजून आयुष्य बघायचंय, मला त्याच्या सवय जगायचंय. वाटेवरचं प्रत्येक वादळ त्याच्या साथीनं झेलायचंय. वाटेवरचं प्रत्येक वादळ त्याच्या साथीनं झेलायचंय. आयुष्यातलं प्रत्येक आव्हान त्याच्याच सोबतीनं पेलायचंय. सुखदुःखाच्या प्रसंगांचं काव्य त्याच्या बरोबरीनं वाचायचंय. अन वृद्धापकाळातून शेवटाकडे जातानाही त्याच्याच सोबत जायचंय. अजून आयुष्य बघायचंय, मला त्याच्या सवय जगायचंय. अजून आयुष्य बघायचंय, मला त्याच्या सवय जगायचंय. मला त्याच्या सवय जगायचंय. मला फक्त त्याच्याच सवय जगायचंय. मंडळी, दिवाळी प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी रोषणाई आणत असते. प्रत्येक जण दिवाळी साजरी करत असला तरी प्रत्येकाची पद्धत मात्र न्यारी. कुणाला आतिषबाजी आवडते तर कुणाला रांगोळी, पण प्रत्येकाला आवडतो तो दिवाळीचा खमंग फराळ. अंगण कितीही सजलेलं असू देत, दिवाणखान्यात शेहनाईचे सूर भरून राहिलेले असू देत, पण स्वयंपाकघरात आई तळत असलेली करंजीच भुरळ घालते आणि दिवाळीचा खरा आशय समजावते. आईच्या हातची करंजी, चकली, चिवडा, अनारसे हा प्रत्येक पदार्थ त्याला एक खास दिवाळी टच. आणि हो, महत्वाचं म्हणजे आई पण त्या प्रत्येक पदार्थात भरून राहिलेलं. वर्षभर आई अशी वेगवेगळ्या रूपात तुम्हा आम्हाला भेटते, पण दिवाळीला भेटलेली ही आई इतकी खमंग होऊन जाते की वर्षभर तिची चव जिभेपासून मनापर्यंत रेंगाळत राहते. या आईचं हे आई पण कथा, कविता, कादंबऱ्यांमधून कितीही ओसंडत असलं तरीही ते संपूच शकत नाही. कारण अवघं विश्व व्यापून टाकणारं हे आईपणच तुमचं आमचं जीवन खऱ्या अर्थाने रोशन करत असतं. याच आईपणाला स्पर्श करणारी कविवर्य रामराव जोजार यांची ही कविता मैफिलीला भावस्पर्शी करेल. माझ्या कवितेचं नाव आहे आई. आई तू आहेस कोण्या ठिकाणी, दे मज पत्ता तू पाठवूनी. आई तू आहेस कोण्या ठिकाणी, दे मज पत्ता तू पाठवूनी. तू असशील जेथे मी येईन तेथे,
तू असशील जेथे मी येईन तेथे जाईन तुझला मी भेटूनी. आई तू आहेस कोण्या ठिकाणी दे मज पत्ता तू पाठवूनी. कुशीत तुझ्या खेळत होतो ताटात तुझ्या जेवत होतो. कुशीत तुझ्या खेळत होतो ताटात तुझ्या जेवत होतो. जेवायला आता देईल का कोणी आई तू आहेस कोण्या ठिकाणी दे मज पत्ता तू पाठवणी. आई तू आहेस कोण्या ठिकाणी दे मज पत्ता तू पाठवणी. प्रेम आईचं वेगळंच असतं त्याहून मोठं काहीच नसतं. प्रेम आईचं वेगळंच असतं त्याहून मोठं काहीच नसतं. अशा आहेत किती आठवणी आई तू आहेस कोण्या ठिकाणी दे मज पत्ता तू पाठवणी. आई तू आहेस कोण्या ठिकाणी दे मज पत्ता तू पाठवणी. पहाटे सकाळी काळ तो आला सोबत तुझला घेऊन गेला. पहाटे सकाळी काळ तो आला सोबत तुझला घेऊन गेला. रडलेले डोळे पुसेल का कोणी आई तू आहेस कोण्या ठिकाणी दे मज पत्ता तू पाठवणी. आई तू आहेस कोण्या ठिकाणी दे मज पत्ता तू पाठवणी. तू असशील जेथे मी येईन तेथे जाईन तुझला मी भेटूनी. आई तू आहेस कोण्या ठिकाणी दे मज पत्ता तू पाठवणी. दिवाळीतल्या पणतीचा प्रकाश असो, फटाक्यांची रंगीत आतिषबाजी असो, ह्या सगळ्या गोष्टी आपण डोळ्याने पाहतो आणि आनंदून जातो. परंतु दृष्टीहीन व्यक्ती या साऱ्या गोष्टींकडे कसं बघणार आणि आनंद तरी कसा मिळवणार असा प्रश्न अनेकांच्या मनात उद्भवणं अगदी स्वाभाविक. पण मनशक्तीच्या जोरावर ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव उरलेल्या ज्ञानेंद्रियांनी घेऊन त्यांचा व्यापक दृष्टिकोनातून अर्थ लावणाऱ्याही व्यक्ती आपल्या अवतीभोवती असतात. अहो, दृष्टी नसली म्हणून काय झालं, दृष्टिकोन तर आहे. या दृष्टिकोनाच्या बळावर सबंध विश्व पाहण्याची शक्ती, एक प्रकारची दिव्य दृष्टी ही अंतर्मनातच असू शकते. हाच दृष्टिकोन मांडणारे कविवर्य शशिधरन कृष्णन एका दृष्टीहीन व्यक्तीच्या नजरेतून संपूर्ण ब्रह्मांड पाहण्याचा, त्याचा अर्थ लावण्याचा एक नवा प्रयत्न करतायत. कवितेचं शीर्षक आहे आकाश. जरी नैनी नाही प्रकाश तरी खुणावी ते आकाश. जरी नैनी नाही प्रकाश तरी खुणावी ते आकाश. कारण भव्यतेची आहे आस या अंतर्नयनास. कारण भव्यतेची आहे आस या अंतर्नयनास. नसेल जरी आकाशाच्या विशालतेला मर्यादा, नसेल जरी आकाशाच्या विशालतेला मर्यादा, तरी मनशक्ती आमची आहे त्यापेक्षा जादा. नसेल जरी आकाशाच्या विशालतेला मर्यादा, तरी मनशक्ती आमची आहे त्यापेक्षा जादा. जावे आकाशाच्या पार हाच आमचा निर्धार. जावे आकाशाच्या पार हाच आमचा निर्धार. हाच आहे आमचा ध्यास कोण अडवणार आम्हास. हाच आहे आमचा ध्यास कोण अडवणार आम्हास. जरी नैनी नाही प्रकाश तरी खुणावी ते आकाश. आकाश हे स्वातंत्र्याचे म्हणे तुम्ही ही मुक्त व्हा. माझ्या सम मंत्र समतेचे जपत तुम्ही संयुक्त व्हा. आकाश हे स्वातंत्र्याचे म्हणे तुम्ही ही मुक्त व्हा. माझ्या सम मंत्र समतेचे जपत तुम्ही संयुक्त व्हा. त्यागून अहम भाव सारा तुम्ही माझ्या सम रिक्त व्हा. त्यागून अहम भाव सारा तुम्ही माझ्या सम रिक्त व्हा. नात्यात असे एक दुजास नित्यच देत जा अवकाश. नात्यात असे एक दुजास नित्यच देत जा अवकाश. जरी नैनी नाही प्रकाश तरी खुणावी ते आकाश.
कल्पनेचे पंख लावून शून्यात मी विहरतो. कल्पनेचे पंख लावून शून्यात मी विहरतो. प्रगतीचे स्वप्न बाळगून जीवनी आम्ही बहरतो. प्रगतीचे स्वप्न बाळगून जीवनी आम्ही बहरतो. कर्तृत्वाचा ध्वज आमचा सदा आकाशी लहरतो. कर्तृत्वाचा ध्वज आमचा सदा आकाशी लहरतो. आत्मतेजाचा हा प्रकाश करी सर्व तमांचा नाश. आत्मतेजाचा हा प्रकाश करी सर्व तमांचा नाश. जरी नैनी नाही प्रकाश तरी खुणावी ते आकाश. उंच व्हावे आकाशासम वाटतेच सदा मनाला. उंच व्हावे आकाशासम वाटतेच सदा मनाला. सत्य शिव सुंदरतेचे हे रूप दिसते का कुणाला. सत्य शिव सुंदरतेचे हे रूप दिसते का कुणाला. पण दिसते ते अंतर्दृष्टीस आमच्या ते दर क्षणाला. पण दिसते अंतर्दृष्टीस आमच्या ते दर क्षणाला. आनंद देते ते मनास. आनंद देतं ते मनास जेव्हा ते असेल निराश. आनंद देतं ते मनास जेव्हा ते असेल निराश. जरी नैनी नाही प्रकाश तरी खोडावी ते आकाश. जरी नैनी नाही प्रकाश तरी खोडावी ते आकाश. कारण भव्यतेची आहे आस या अंतर्नेनास. कारण भव्यतेची आहे आस या अंतर्नेनास. कारण भव्यतेची आहे आस या अंतर्नेनास. ध्वनिमुद्रित दीपोत्सव दिवाळी अंकातील पणती हा कविता संग्रह साहित्य उत्सव परिवाराकडून आम्ही आपणास नजर केला. उद्देश इतकाच की या कवितामयी पणतीतील प्रत्येक प्रकाश शलाका आपल्या आयुष्यातला उरला सुरला काळोखही मिटवून टाको आणि आपलं संपूर्ण जगणं हे आनंदमयी होवो. याच शुभेच्छा देऊन मी रेश्मा सगळ्या कवी मंडळींसहित आपला निरोप घेते. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 20 25. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार.